टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. सध्या अभ्यास करत बसलो होते, पण मी उठून तिथून येताना त्यांनी मला गच्चीला धरून त्याने खाली पाडलं. मी परत तळे यांची म्हैस माझ्या शेतामध्ये आल्याबद्दल मी त्यांना सांगायला गेलो. त्यांनी सांगायला गेल्याबद्दल नंतर त्यांनी मला मारल्यानंतर त्यांनी मला माझ्या जातीवर मला शिव दिली. महाराज तुम्ही माझं तुम्हाला मस्त आहे. आज तुम्ही मोहोळ पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी आला आहात, काय तुमची मागणी आहे? तुम्ही ते कशासाठी आला होता, काय सांगाल? माझं नाव युवराज चंदनशिवे, राहणार चंदननगर लांबोटी व तसेच प्रणव खताळ आणि अरुण खताळ आणि प्रथमेश खताळ यांची म्हैस माझ्या शेतामध्ये आल्याबद्दल मी त्यांना सांगायला गेलो. त्यांनी सांगायला गेल्याबद्दल नंतर त्यांनी मला मारल्यानंतर त्यांनी मला माझ्या जातीवर मला शिव दिली. महाराज तुम्ही माझं तुम्हाला मस्त आहे. लेखून तुम्हाला शेत तुम्हाला जमीन कशाला पाहिजे, तुम्ही जमीन विकून टाका आम्हाला व असंच त्यांनी सांगितलं आम्हाला. त्यांनी बोलले तसंच मी घरी आलो. घरी पळत आल्यानंतर की माझी बहीण माझ्या अभ्यास करत बसलेली आणि त्यांनी दगडफेक केली साहेब माझ्यावरती. माझ्या बहिणीला मारले साहेब. तसं अभ्यास करताना घरामध्ये जाताना तिनं वाळूवर गच्चीला धरून आमच्या दिदीला त्यांनी वाळूमध्ये घातली आणि उठताना दिदी डोक्यात त्यांनी दगड घातली. दीदी काय सांगाल त्या ठिकाणी, काय परिस्थिती होती, तुम्हाला काय मारहाण केली त्या लोकांनी? मी ऋषाली युवराज चंदनशिवे. मी सध्या अभ्यास करत बसलो होते, पण मी उठून तिथून येताना त्यांनी मला गच्चीला धरून त्याने खाली पाडलं. मी परत उठल्यानंतर त्यांनी माझ्या डोक्यामध्ये दोंडा घालून मारलं होतं त्या ठिकाणी. मग भरपूर रक्त गेल्यानंतर आम्ही लगेच पोलीस स्टेशनला आलो. इथून परत सिव्हिलमध्ये उपचार केल्यानंतर परत अजून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही इथं आलो. काय सांगा? चंदनशिवे, हां लांबोटी राहणार. बर. अरुण खताळ, प्रथमेश खताळ आणि प्रणव खताळ, कविता खताळ, श्रिया खताळ याने येऊन माझ्यावर मारहाण केली. ती मला दगडा आणि पायावर माझ्या दगड हाणल्यात. माझ्या पायावर सूज आलेली आहे. घरी गेल्यावर पण आम्हाला त्याने मारहाण केल्यानंतर आम्ही इथं आलो आणि त्यानंतर आम्ही इथं आल्यावर माझं मालक घरात होते. घर घुसून त्याने मारहाण करायचा प्रयत्न केले. त्यानंतर त्याने इथं आले. हीच मागणी की त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आमच्यावर अन्याय झालेला त्यासाठी आमची एकच मागणी आहे की फक्त आम्हाला आमच्यावर अन्याय झाल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.